मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज अर्जुनला विचारतो, म्हणजे तुला असं म्हणायचंय का अर्जुन, की तिने आश्रमातून निघताना स्वतःच्या गाठोड्याबरोबर सायलीचं सुद्धा गाठोडं घेतलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, यस सिनियर, आणि मला अशी शंका आहे की तिने सायलीचं गाठोडं ना या घरात, त्या खोलीत वगैरे लपवलं असेल. मला ॲक्च्युली सिनियर तन्वीची रूम चेक करायची होती. करायला मिळेल का, फक्त तुझी हरकत नसेल तर, असं म्हणून अर्जुन हा परमिशन मागतो. त्याचवेळी आता बाहेर काहीतरी काचेची वस्तू फुटण्याचा आवाज येतो. या दोघांनाही खूप टेन्शन येतं. यांना वाटतं की प्रिया सगळं आपलं बोलणं चोरून चोरून ऐकती आहे. ते दोघेही अगदी धक्क्यानेच एकमेकांकडे बघतात. दरवाजा उघडत लगेचच बाहेर पाहतात तर तेथे सुमन असते आणि तिच्या हातातूनच ते काचेचे मग हे फुटलेले असतात. आता सुमनला पाहताच हे दोघे आश्चर्यचकित होतात, तर सुमनलाही जरा भीती वाटते. अर्जुन म्हणतो, सुमन काकू, अहो तुम्ही इथे कशा, आणि हे काय? तेव्हा आता ती म्हणते, अहो तेच ना, तुमच्यासाठी चहा कॉफी घेऊन येत होते ना, म्हणून ठेच लागली आणि कपच फुटला. तेव्हा अर्जुन म्हणतो, इट्स ओके, मी करतो हेल्प. त्यावेळी सुमन म्हणते, नाही नाही, तुम्ही बोलताय ना तुम्ही, मी करते सगळं व्यवस्थित, जा तुम्ही. तेव्हा मी दार लावून घेते, हा तुम्ही गप्पा मारा, असं सुमन पुन्हा म्हणते आणि लगेचच हे दोघेही आतमध्ये जातात. तर सुमन आपलं काम करू लागते. आता आतमध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो, थँक गॉड सुमन काकूच होती. तेव्हा रविराज सांगतो, पण अलीकडे ना खरंच खूप बिथरलेली असते रे ती, आणि तिचं नक्कीच काहीतरी बिनसलंय, एवढं नक्की. त्यात आता घरचं वातावरण आणखीच बिघडणार. बरं ठीक आहे, तुला तन्वीच्या खोलीमध्ये सायलीचं गाठोडं शोधायचं होतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण तन्वी रूममध्ये असेल ना. तेव्हा रविराज म्हणतो, ते मी बघतो, चल तू बिनधास्त. रविराज सांगतो, हे बघ ना सिनियर, मी सायलीच्या आईबाबांना शोधतोय, हे स्पेशली कुणालाच कळू देऊ नको, अगदी सायलीला सुद्धा, कारण ती फारशा याच्या फेवरमध्ये नाही आहे. त्यावेळी ठीक आहे, आय अंडरस्टँड, असं आता रविराज सांगतो. ते दोघेही आता तन्वीच्या रूमकडे लगेचच जायला निघतात. इकडे आता सायली म्हणते, मी येताना ना तुमच्यासाठी चाफ्याची फुलं घेऊन आले आहे, हे घ्या बरं. मग प्रतिमाला ती चाफ्याची फुलंसुद्धा देते. तेव्हा प्रतिमा अगदी त्याचा सुगंध घेऊ लागते. तिला खूप प्रसन्न वाटतं, आणि तिचं आवडतं फुलं असतं ते चाफ्याचंच. मग त्यावेळी सुमनसुद्धा खुश होते, कारण प्रतिमाच्या चेहऱ्यावर थोडा का होईना आता आनंद असतो. त्यानंतर प्रतिमा म्हणते, सायली, तन्वी इथे येणार याचा अंदाज तुला होताच ना गं, आणि त्यामुळे माझी मनस्थिती ठीक नसेल हेही अगदी तुला माहीत होतं. मला बरं वाटावं म्हणून तू सोनचाफा घेऊन आलीस ना, असं ती आता विचारते. तेव्हा सुमन विचारते, सायली, तू आणि तन्वी दोघीही एकाच आश्रमात वाढलात ना गं, पण तरीही तुम्ही दोघी वेगळ्या कशा? अगं तू ना प्रत्येकाचा विचार करतेस, आणि तन्वी काय करते तर फक्त स्वतःपुरतं बघते. तर आता या तिघीही गप्पा मारत असताना तेथे रविराज आणि त्याचबरोबर अर्जुन हे दोघेही आता वर चाललेले असतात. त्याचवेळी मात्र आता प्रतिमा म्हणते, अहो बघा ना, सायलीने माझ्यासाठी ना सोनचाफ्याची फुलं आणली आहेत. तेव्हा रविराज अक्षरशः प्रतिमाकडे बघत सुद्धा नाही, कारण त्याला आता राग आलेला असतो प्रतिमाचा, प्रियाला घरात घेतलं म्हणून. त्याचवेळी आता तो प्रतिमाकडे दुर्लक्षच करतो आणि लगेचच तेथून जातो, आणि त्यामुळे प्रतिमाला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. आता इकडे रविराज पाठोपाठ अर्जुन म्हणतो की आम्ही येतो हा थोड्या वेळात, असं म्हणून तो सुद्धा रविराज बरोबर निघून जातो. तेव्हा प्रतिमा एकदमच शांत होऊन जाते. बिचारीच्या मनात ते दुःख तसंच राहतं. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या, अहो रविराज काका चिडणं हे साहजिक आहे, पण त्यांचा राग आता कसा घालवायचा याचा विचार करूयात आपण. दुसरीकडे अश्विन प्रियाला समजावत असतो, हे बघ तन्वी, आपल्याला घरात घेतलंय खरं, परंतु या घरातील सगळे लोक आपल्याबरोबर व्यवस्थित वागतील, अजिबातच तू गृहीत धरू नकोस, आणि मला वाटतं तू याचा अजिबात त्रास करून घेऊ नकोस, फक्त आणि फक्त पेशन्स ठेव, आणि आज ना उद्या रविराज काकांना कळेलच तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्यामध्ये तुझा अजिबात काही दोष नव्हता. तेवढ्यातच तेथे आता रविराज आणि अर्जुन हे दोघेही येतात, आणि मग बाबा या ना या,
या बाबा या असं प्रिया म्हणते. तेव्हा रविराज अगदी तिला इग्नोरच करतो आणि म्हणतो, अश्विन ऐक ना. तेव्हा अश्विन विचारतो, काय झालं? त्यावेळी आता रविराज तिच्याकडे दुर्लक्षच करतो आणि अश्विनला सांगतो, बरेच दिवस झाले ही खोली वापरत नव्हती. माझ्या 2 केस फाईल्स महत्त्वाच्या या इथे ठेवल्या आहेत, त्यामुळे मला त्या बघायच्यात, मला आणि अर्जुनला. मग आता अश्विन म्हणतो, बघा ना, काहीच प्रॉब्लेम नाही काका. तर प्रिया चोंबड्यासारखी मध्येच विचारते की कुठे ठेवल्या आहेत फाईल्स, तुम्ही सांगा ना, मी शोधून देते. रविराज आणि अर्जुन दोघेही एकमेकांकडे बघतात की आता ही कशाला मध्ये मध्ये बोलतीये. त्याचवेळी रागातच जरा रविराज म्हणतो, अश्विन तुम्ही दोघेही बाहेर थांबलात ना तर जरा बरं होईल, कारण केसबद्दल डिस्कस करत असताना मला आणि अर्जुनला बाकी इथे कुणीही नको आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, ठीक आहे काका, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा प्रिया नाटकी करते आणि म्हणते, बाबा अहो तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. अहो ही खोली काय आणि हे घर काय, सगळं अगदी तुमचंच आहे. चल अश्विन आपण बाहेर जाऊन थांबूयात. असं म्हणून प्रिया आता लगेचच अश्विनसोबत बाहेर जाते. त्यानंतर ते दोघेही जरा बाहेर थांबतात खरं, परंतु प्रिया तेथे असते. अर्जुनला लगेचच रविराज म्हणतो, अर्जुन दार बंद कर. तेव्हा लगेचच दार बंद केलं जातं. समोर प्रिया असते आणि ती रागात अर्जुनकडे बघत असते. त्याचवेळी आता अर्जुन दार बंद करून आतमध्ये येतो. रविराज म्हणतो, तू इकडे बघ, मी इकडे बघतो. ठीक आहे असं अर्जुन म्हणतो आणि दोघेही जोमाने कामाला लागतात. तर बाहेर प्रियाच्या मनात लगेचच आता शंका कुशंका येऊ लागतात. ती म्हणते, मला एक कळत नाही, अर्जुन आणि किल्लेदार या दोघांना माझ्याच रूममध्ये येऊन का बरं केसचं काम करायचं असेल. पण नाही नाही नाही, मला तर असा वेगळाच डाऊट येतोय. केस फाईल हे फक्त एक निमित्त असणार. माझ्या खोलीमध्ये ना यांचं वेगळंच काहीतरी काम असू शकतं. इकडे अर्जुन आणि रविराज हे दोघेही अगदी कडे ते पुरावे शोधू लागतात, कुठे सापडतायत की नाही. अर्जुन प्रत्येक ड्रॉवरमध्ये, बेडखाली, उशांखाली, त्याचबरोबर प्रत्येक कपाटाच्या कप्प्यामध्ये देखील शोधत असतो. तर इकडे रविराजसुद्धा दुसऱ्या कपाटात आणि कपाटात असणाऱ्या सर्व बॅगमध्ये वगैरे सगळीकडे ते गाठोडं आता शोधू लागतो. बाहेर मात्र प्रियाच्या मनात शंकेची पाल सततच आपली चुकचुकत असते, कारण तिला डाऊट आलेला असतो की यांना इथे माझ्या रूममध्ये वेगळंच काहीतरी शोधायचं असणार आहे आणि हे मला पूर्णपणे माहीत आहे. म्हणून ती सारखी दाराजवळ जाते आणि अशी कान लावून ऐकत असते, ते दोघे काही बोलतायत का किंवा कसला आवाज येतोय का. पण अश्विन जरा तिच्याकडे रागात बघतो. त्यावेळी प्रिया लगेचच मागे होते. इकडे हे दोघेही अगदी थकूनच जातात, कारण त्यांनी खूप वेळ आता त्या गाठोड्याचा शोध घेतलेला असतो. अर्जुन अगदी बेडखाली वगैरे सुद्धा त्या गाठोड्याचा शोध घेतो. तो त्याला ना ते गाठोडं कुठेही म्हणजे कुठेही सापडत नाही. तर बाहेर प्रियाच्या मनात मात्र धाकधूक सुरूच असते. नक्की काय करत असतील हे दोघे आतमध्ये. तिला असं वाटत असतं की आत्ता आतमध्ये जावं, दोघांना विचारावं की नक्की तुम्ही काय शोधताय. परंतु प्रियाची आता या सगळ्या प्रकरणामुळे ना खरं तर हिंमतच होत नसते. इकडे अर्जुन आता आतमध्ये रविराजला म्हणतो की नाही सापडलं मला कुठे. तेव्हा रविराजसुद्धा म्हणतो, नाही ना, मलाही नाही सापडलं. तर दुसरीकडे प्रतिमा आता सोनचाफ्याचा हार बनवत असते आणि त्याचवेळी सायलीला सांगत असते, रविराज पाहिलं ना माझ्यावर किती चिडले आहेत. पण तुला सांगू सायली, अगं माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तन्वीला घरात घेणे हा एकच शेवटचा पर्याय राहिला होता. तेव्हा सायली विचारते, मी बोलून बघू का काकांशी. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही नको, तू तरी काय बोलणार ग काकाबरोबर, तू तरी काय बोलणार ग, कारण तन्वीला घरात घेणं ही माझी खूप मोठी घोडचूक आहेच. आणि म्हणून तर यांनी तिची सगळी जबाबदारी अगदी माझ्यावरच टाकली, कारण तिच्यामुळे या घरात येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते सगळे माझ्यामुळे येणार आहेत, असं त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, रविराज काकांचा राग ना मी समजू शकते. आयुष्यभर न्यायाच्या बाजूने लढणारा वकील जेव्हा स्वतःच्याच मुलीला असा खोटेपणा करताना बघतो तेव्हा त्याला ते कसं सहन होणार आहे. पण प्रतिमा आत्या, त्यांचा प्रियावरचा राग जरी नाही गेला ना तरीही तुमच्यावरचा राग नक्कीच जाईल, हीच मला अगदी पूर्णपणे खात्री आहे. तुम्ही नका काळजी करू. पण तुम्हाला सांगू प्रतिमा आत्या, तुम्ही कोणीही अगदी प्रियावर विश्वास ठेवूच नका.
अहो 20-22 वर्ष झाले मी तिचे असे रंग बघितले आहेत ना जे कुणीही बघितले नसतील, आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना ज्या आजपर्यंत मी कुणाला सांगितल्या सुद्धा नाही, कारण कोण विश्वास ठेवणार सांगा बरं. आणि किती मी तरी सांगणार ना. आपण एकच गोष्ट आता करायची की प्रिया कधीतरी सुधरेल आणि अश्विन भाऊजींचा संसार सुखी होईल अशी आशा करू शकतो. पण तरीही तुम्ही खूप सावध राहायला हवं हा. सायली अगोदरच प्रतिमाला सगळं काही समजावून ठेवते. दुसरीकडे रविराज आता अर्जुनला सांगतो, हे बघ अर्जुन, तू शोधतोस ना ते गाठोडं तर इथे कुठे दिसत नाही रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मला पण तसंच वाटतंय सिनियर, कारण आपण सगळीकडेच पाहिलं, कपाटात, बेडच्या खाली, त्या गादीखाली, बेडच्या पाठीमागे सगळी रूम अक्षरशः चालली, पण आपल्याला कुठे ते गाठोडं सापडलं नाही. पण सिनियर बिलीव मी, कारण सायलीचं गाठोडं ना हे तन्वीनेच चोरलंय, पण नक्की तिने कुठे ठेवलं आहे ना हेच मला माहित नाही. प्लीज बिलीव मी असं म्हणून तो रविराजला सांगतो. तेव्हा रविराज म्हणतो, अरे अर्जुन, माझा पूर्णपणे विश्वास आहे रे तुझ्यावर. हे बघ, कोणताही अट्टल गुन्हेगार त्याला लपवायच्या असलेल्या वस्तू स्वतःच्या घरात तर कधी लपवत नाही. तेव्हा अर्जुन धक्क्यानेच रविराजकडे बघतो. तेव्हा तू असा का बघतोस माझ्याकडे? अरे तन्वीबद्दल मी अट्टल गुन्हेगार हा शब्द अगदी जाणीवपूर्वक वापरलाय. तुला सांगू अर्जुन, गुन्हेगार म्हणजे खून आणि दरोडे एवढंच नसतं, तर गेली 2 वर्ष ती हे जे काही वागतीये ना ते सुद्धा अगदी गंभीर गुन्हेच आहेत. त्यानंतर आता ते दोघेही रूममध्ये जायला निघतात आणि दरवाजा उघडून जेव्हा बाहेर येतात तेव्हा रविराज आता अर्जुनला म्हणत असतो की अरे गेल्या आठवड्यात काय झालं होतं, मी त्या फाईल्स इथे चेक करत बसलो होतो, पण आता नेमक्या कुठे गेल्या ना काय माहीत, असं फक्त तो प्रियासमोरच बोलत असतो, कारण तिला डाऊट येऊ नये ना यासाठी. इकडे आता सायली प्रतिमाला म्हणते, हे पहा, तुम्ही ना तुमच्या तब्येतीच्या बाबतीत अगदी जागरूक राहा आणि औषधांच्या बाबतीत ना सावध राहा. तेव्हा लगेचच आता सुमन तेथे येते आणि सायली व प्रतिमा या दोघींसाठीही चहा देते. त्याचवेळी आता प्रतिमाला सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आठवतात की डॉक्टर श्रद्धांनी सांगितलं होतं की मला जी गोळी दिली जातीये ना ती गोळी ही चुकीची दिली जातीये, म्हणजेच ज्या गोळ्यांचा डोस अगोदर सुरू होताना त्याचा काहीच परिणाम यावर होणार नाही, परंतु यांचा मेंदू अजून बधीर होऊ शकतो, यांना विस्मरण होण्याची शक्यता आहे, असं डॉक्टरांनी प्रतिमाला सांगितलेलं असतं. आणि सगळ्यांना समजतं या गोळ्यांना त्या भामट्या प्रियानेच दिल्या होत्या. तेवढ्यातच तेथे आता अर्जुन आणि रविराज दोघेही येतात. मग त्यावेळी सुमन म्हणते की अरे अर्जुन, तू काहीच घेतलं नाही, मी कॉफी बनवू का रे बाळा तुझ्यासाठी? तेव्हा तो म्हणतो, नको सुमन काकू, काहीच नको मला, कारण मला तसंच ऑफिसला सुद्धा निघायचं आहे आणि मला नक्कीच माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना आज खूप त्रास झालाय, सो तुम्ही ना आराम करा. तेव्हा सायली विचारते, काय हो तुमचं काम होतं ना रविराज काकांकडे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो थोडंफार झालंय. तर रविराज म्हणतो, बाकीचं नंतर करूयात ना अर्जुन. त्यानंतर अर्जुन म्हणतो, बरं निघायचं का, मला ऑफिसला जायचं आहे, ऑन द वे तुला घरी ड्रॉपसुद्धा करतो. तेव्हा ठीक आहे असं आता सायली म्हणते आणि त्यानंतर प्रतिमाला सुद्धा अगदी पुन्हा जाणीव करून देते, समजावते की ऐका प्रतिमा आत्या, मी जे सांगितलंय ना ते अगदी लक्षात ठेवा हा, कारण तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालेलं आता अजिबात परवडणार नाही आहे कुणालाच. तेव्हा येते हा सुमन काकू, असं म्हणून ती सगळ्यांचाच निरोप घेते. अर्जुन आणि सायली दोघेही तेथून गेल्यानंतर प्रतिमा पुन्हा रविराजबरोबर बोलण्याचं ठरवते आणि म्हणते, अहो ऐका ना, मी काय म्हणत होते. तर रविराज आता तिचं काहीच बोलणं ऐकून घेत नाही. मग आता रविराज तेथून गेल्यानंतर ती सुमनला विचारते, काय गं सुमन, हे माझ्याबरोबर असे कधीच बोलणार नाहीत का गं? तेव्हा सुमनलाच आता काय सांगावं कळत नसतं, तिला सुद्धा प्रतिमाची ही घालमेल बघवत नसते. दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघेही घरी निघालेली असतात. तेव्हा सायली म्हणते, बिचाऱ्या प्रतिमा आत्या, कारण इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालंय त्यांचं, त्यांना प्रियाचं वागणं दिसतंय हो, पण खरं सांगू त्या काहीच करू शकत नाहीयेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, आत्याने ना इतकं वीक व्हायला नकोच होतं, त्या तन्वीला लगेचच्या लगेच घराबाहेर काढायला हवं होतं. तेव्हा सायली म्हणते, अहो आई आहेत त्या, आणि त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या मुलीने अगदी जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि हे कुठली आई सहन करणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे सुद्धा नाटकच असेल. तेव्हा सायली म्हणते, हो मला हे असंच वाटतंय, तिचे वडील तर तिला तिथे थारा देत नाहीये, तिच्याकडे बघत नाहीये, तिला भीक घालत नाहीये, आणि अशा वेळेला तिची आई तिच्यावर राग धरू शकणारच नाही, हे तिला बरोबर माहीत आहे. त्यामुळे तिने हा
सगळा प्रताप केला असेल. अर्जुन म्हणतो स्वतःचं काम कसं करून घ्यायचं हे ना तिला बरोबर माहीत आहे. तर इकडे प्रिया आपली पर्स घेऊन बाहेर निघालेलीच असते. त्यावेळी आता प्रतिमा म्हणते, थांब तन्वी, तू कुठे निघालीस, बाहेर कुठे निघालीस ते अगोदर सांग. तेव्हा प्रियाला राग येतो आणि मी कुठेही बाहेर जाऊ त्याने काय फरक पडतो असं ती आता विचारते. तेव्हा फरक पडतो तन्वी, कारण तुझ्या बाबांचा राग पत्करून ना मी तुला या घरात ठेवलं आहे. त्यामुळे तू उत्तरं देणं मला आता बंधनकारक आहे. कारण आता तुझी जबाबदारी ना यांनी माझ्यावर टाकली आहे. कारण तू बाहेर जाऊन जर उलटसुलट काहीतरी केलंस तर मी यांना काय सांगणार आहे. मग आता प्रिया पुन्हा उद्धटपणाने बोलते आणि तुला यांना जे काही सांगायचं असेल ना ते सांग. हा प्रॉब्लेम आहे त्यासाठी ना मला 1000 प्रश्न विचारूच नकोस असं प्रिया रागातच म्हणते. तेव्हा प्रतिमा म्हणते, ठीक आहे ना, पण मी आत्ता तुला सांगते तू घराबाहेर जायचंच नाहीस आणि जर गेलीस तर प्रत्येक क्षणी तू कुठे आहे ना हे मला माहीत असलं पाहिजे. दुसरीकडे सायली म्हणते, तुम्हाला सांगू, मला ना प्रतिमा आत्यांची खूप काळजी वाटते अहो. कारण इतके दिवस रविराज काका हे स्वतः त्यांना औषधे देत होते असं सुमन काकूंनी मला सांगितलं आणि आता नेमके तेही चिडलेत प्रतिमा आत्यांवर. याच गोष्टीचा फायदा प्रियाने घ्यायला नको आणि प्रतिमा आत्याच्या गोळ्या बदलायला नको. पुन्हा एकदा या प्रियाने औषधांच्या बाबतीत काही केलं, प्रतिमा आत्यांच्या स्मृतीवर काही परिणाम झाला तर काय करायचं. तेव्हा अर्जुनला सुद्धा याच गोष्टीचं टेन्शन येतं. तेव्हा अर्जुन मनातच विचार करतो, तन्वी तर काहीही करू शकते आणि सायलीचं गाठोडं सुद्धा तिनेच लपवलं असणार आहे. पण असं का, ती असं का करेल आणि नक्की तिने ते गाठोडं कुठे ठेवलं असेल. दुसरीकडे प्रिया आता प्रतिमाला उद्धटपणाने बोलू लागते. म्हणते की आई, तू मला घरात येऊ दिलं यासाठी खूप मोठं थँक्यू. पण याचा अर्थ असा होत नाही ना की तू 24 तास मला अगदी कंट्रोलच करशील. त्यामुळे मी तुला आत्ताच सांगते की मी अगदी वेळेतच येईन. पण मी कुठे जाते आणि कुणाला भेटतीये यामध्ये अजिबात तू पडू नकोस. दुसरीकडे अर्जुन आता सायलीला घरापर्यंत सोडतो आणि म्हणतो, तू घरी जा, आराम कर आणि प्रतिमा आत्याचा विचार अजिबात करू नको. सायली म्हणते, हो पण तुम्ही वेळेत या हा. इकडे सायली आता घरात जायला निघते. त्याचवेळी तिला कुसुमचा फोन येतो. तेव्हा सायली कॉल रिसीव करते आणि म्हणते, बरं झालं कुसुमताई तू कॉल केलास. अगं मी ना तुला कॉल करणार होते कारण मला आज मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचं आहे ना. अगं तुला माहिती आहे, तुला एक सांगायचं होतं. तुला प्रियाबद्दल समजलं असेल ना. तेव्हा तिकडून कुसुम म्हणते, हो मला समजले, ती प्रिया जेलमधून सुटली. सायली म्हणते, हो त्यामुळे जरा टेन्शन आले अगं मला. पण तुला सांगू, आम्ही कोणीही तिला अजिबात घरात घेतलं नाही आणि ती आता किल्लेदारांकडे नाही तर तिकडे प्रतिमा आत्यांकडे गेली आहे राहायला. पण तुला सांगू कुसुमताई, अगं मला ना तीच भीती वाटतीये की तिने गोळ्या वगैरे बदलल्या नाही म्हणजे बरं होईल. आणि हो, तिचा प्रत्येक गुन्हा हा आधीच्या गुन्ह्यापेक्षा गंभीर असू शकतो याची पण खात्री आहे मला. पण काही नाही, आता तिने प्रतिमा आत्यांच्या बाबतीत ना काही वेडावाकडा विचार तरी करू दे, अशी सरळ करून ठेवेन ना तिला. चालेल बरं ठेवू का असं म्हणून सायली आता कुसुमचा फोन ठेवते. तेव्हा कल्पना सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, बापरे, म्हणजे तन्वी ही आता प्रतिमाकडे गेली आहे. इकडे प्रिया आता साक्षीकडे तिला भेटायला आलेली असते. त्याचवेळी आता साक्षीला पाहताच प्रिया गालात हसते आणि म्हणते, साक्षी अगं कशी आहेस तू, आणि हे काय अगं किती वाळलेली आहेस तू. तेव्हा साक्षी खूप रागात प्रियाकडे आता बघू लागते. तू काही खात पीत नाही आहेस का गं असं ती विचारते. तेव्हा काय गं मला खिजवायला आली आहेस का तू. कशी तू माझ्या अगोदर या जेल बाहेर पडलीस आणि कसं मनासारखं आयुष्य जगतीयस आणि मी इथे खितपत पडली हे दाखवायला आलीस ना तू. तेव्हा प्रिया म्हणते, अगं काहीही काय बोलतीये तू साक्षी, कारण तुला माझा स्वभाव हा चांगलाच माहीत आहे. अगं मी कोणाशी इतकं वाईट वागू शकते का. अगं मला तुझी काळजी वाटते ना आणि म्हणून तुझी विचारपूस करायला आली आहे, तुला धीर द्यायला आली आहे. पण साक्षी तू अजिबात काळजी करू नकोस. अगं मी तुझ्या आधी सुटले म्हणून काय झालं, तूही सुटशीलच ना. अगं तुझे बाबा केवढे मोठे बिल्डर आहेत आणि शिवाय ते असे खूप दहशत असलेले गुंड वगैरे सुद्धा आहेत. अगं ते काही ना काही करतील आणि तुला नक्कीच सोडवतील. पण आता मला सांग, तुला शिक्षा किती वर्षांची झाली आहे ग. अगं 14 वर्षांची झाली आहे ना. पण 13-13.5 वर्षामध्ये ना तू नक्कीच सुटशील ग अशी प्रियाला डिवचत ती म्हणते. तू अजिबातच काळजी करू नको. तेव्हा मात्र साक्षी ही खूप म्हणजे खूपच रागात आता तिच्याकडे बघू
बघू लागते। दुसरीकडे अर्जुन आता वैतागलेला असतो, घरी येतो आणि लगेचच दरवाजा बंद करून घेतो आणि म्हणतो तन्वीच्या घरीसुद्धा ते सायलीचं गाठोडं सापडलेलं नाहीये, कुठे लपवले असेल तिने काहीही कळत नाहीये। तो सारखा तोच विचार करत असल्यामुळे त्याला आता समजतं काय करायचं। मग आता लगेचच तो सायलीचं आयडेंटिटी कार्ड हातात घेतो आणि म्हणतो सायलीचं गाठोडं सापडलं नाही म्हणून काय झालं, तिच्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचा फक्त एकच मार्ग ब्लॉक झालाय, पण हा दुसरा मार्ग तर आहे ना अजून, कारण सायलीच्या शाळेत जाऊन तिच्याबद्दलची इन्फॉर्मेशन नक्कीच गोळा करू शकतो। तेव्हा हे आता अर्जुनला समजताच तो खूप म्हणजे खूप खुश होतो। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली देवी आईसमोर हात जोडते आणि म्हणते तुझ्यापासून तर काहीच लपत नाही, या घरातले सगळेजण कशा कशातून गेलेत हे तर तुला माहीतच आहे, या सगळ्यांना ना अगदी कायम सुखात ठेव देवी, आणि त्या प्रियाची सावली सुद्धा या घरावर पडून देऊ नकोस। तेवढ्यातच दिवा विझतो, त्यामुळे आता सायली टेन्शनमध्ये येते। दुसरीकडे आता अर्जुन सायलीच्या त्या शाळेमध्ये येतो। त्यानंतर अर्जुनला आता सायलीची माहिती सगळी काढायची असते, आयडेंटिटी कार्ड तो दाखवतो। तेव्हा त्या मॅडम आता लगेचच सायलीची सर्व इन्फॉर्मेशनची फाईलच अर्जुनकडे देतात। तेव्हा अर्जुन ते बघतो आणि त्याला धक्का बसतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।